नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे इस्लामपूरचा फेमस अख्खा मसूर। इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। पहिला आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या इस्लामपूरचा अख्खा मसूर करताना त्याच्यामध्ये कांद्याचा वापर जास्त करतात, त्यामुळे मी इथे कांदा जास्त प्रमाणात घेतलेला आहे। इथे मी 6-7 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे कांदा जास्त लागतो, त्यामुळे मी इतके कांदे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्याकडे जेवढा अख्खा मसूर घेतला असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही कांदे कमी जास्त करू शकता। ते आता याच्यामध्ये आपण टाकत आहे। आता हा कांदा या तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा। या कांद्याचीच ग्रेव्ही आपण करणार आहोत, त्यामुळे हा कांदा पूर्ण शिजवून घ्यायचा याच्यामध्ये। आता हा कांदा चांगला शिजलेला आहे, चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं। हळद मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण अख्खा मसूर भिजत घातला होता, एक 4-5 तास मी भिजत घातला होता अख्खा मसूर, तो आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया। आणि हे आता आपण परत सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं। आणि आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट मी इथे 2-3 चमचे घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि पाणी टाकून हा अख्खा मसूर आपण शिजायला ठेवून देऊया। एक 10-15 मिनिटामध्ये अख्खा मसूर आपला शिजून तयार होईल। आता आपण बघूया मसूर कसा शिजला आहे ते। आता मसूर चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया। अख्खा मसूर असं घट्ट ठेवायचं नाही, थोडंसं पाणी पाहिजे त्याच्यात। सरभरीत असा अख्खा मसूर झाला पाहिजे, असा घट्ट करायचं नाही। जसं तुम्हाला पाणी लागेल तसं तुम्ही पाणी मिक्स करून हा अख्खा मसूर असा मिक्स करून चांगला असा सरभरीत बनवून घ्यायचा। त्याच्यामध्ये थोडं पाणी देखील पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही अख्खा मसूर शिजवून घ्या। आता आपण या अख्खा मसूरला फोडणी देण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये तेल टाकलं आहे। आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये लसूण ठेचलेलं टाकलं आहे, एक थोडासा कांदा टाकलेला आहे चिरून, हिरवी मिरची टाकलेली आहे। आणि हे सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं। लाल तिखट टाकून ते मिक्स करायचं आणि फोडणी चांगली शिजली की आपण ती त्या अख्खा मसूरमध्ये ओतून द्यायची। आता हे सगळं मिक्स करायचं चमच्याने। आता आपला हा अख्खा मसूर खाण्यासाठी तयार झालेला आहे।